भाजप सेनेचे आमदार पोहोचले संघ मुख्यालयात. दरवर्षीप्रमाणे यंदाही लावली हजेरी. संघ मुख्यालय म्हणजे ऊर्जास्थान. सुधीर मुनगंटीवार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात दाखल झाले. रेशीमबाग परिसरातील संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार स्मारक समितीच्या ठिकाणी या मान्यवरांनी भेट देत संघाच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेविषयी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित संघटन असून शिवसेना ही प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडणारा राजकीय पक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. संघाच्या विचारांमुळेच समाजात राष्ट्रभक्ती, शिस्त आणि संघटनात्मक मूल्ये रुजवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईमध्ये अनेक वेळा संघाच्या शाखेत सहभागी झाल्यानंतर भाजपच्या शाखांमध्ये सक्रिय होणारे अनेक शिवसैनिक आहेत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. संघाची शाखा ही समाज घडणीचे केंद्र असून तेथून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते विविध राजकीय व सामाजिक प्रवाहांमध्ये सक्रिय होतात, असा दावा त्यांनी केला. मैं बहुत बार आता हूँ। ये तो अधिवेशन में कई वर्षों से ये परिपाठ रहा है कि अधिवेशन के समय एक दिन यहाँ के एक नई राष्ट्रभक्ति की ऊर्जा के साथ फिर वर्षभर काम करने का संकल्प लिया जाता है. हर अधिवेशन में हम आते हैं. संघाची स्थापना हम करे राष्ट्र आराधना या भावनेने झाली. 750 वर्ष जो देश गुलाम होता त्या गुलामगिरीची कारणं शोधून या देशाला एक सूत्रात बांधणे, समरसता निर्माण करणे, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना हा विचार मांडणे आणि स्वयंसेवक म्हणजे व्यक्ती निर्माण से राष्ट्र निर्माण, राष्ट्र निर्माण से युग निर्माण हा भाव घेऊन काम केलं जातं. हजारो प्रचारक आपलं जीवन देशासाठी अर्पण करतात. सारं जीवन ते संघटित समाज करण्यासाठी ते आपलं जीवन देतात. त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. निश्चितपणे समाजाच्या प्रगतीची समस्या आहे. समस्या समाधान करण्यासाठी चांगले विचार मांडणं. आपल्या हृदयामध्ये दोन मन वास करतात, एक चांगलं एक वाईट. तर समाज हा स्वैराचारी मार्गाने जाण्याच्या ऐवजी संस्कारी मार्गाने गेला पाहिजे. जियो और जीने दो हा भाव समाजामध्ये असला पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा इथून गेली. सगळे आमदार 19 डिसेंबरला कशा प्रकारे बघता दिवस आहे. पंतप्रधानही बदलू शकतात, मराठी चेहरा पीएम होऊ शकतात, असं पृथ्वीराज चव्हाण पूर्व मुख्यमंत्री म्हणाले. काय अशा पद्धतीच्या माझा त्यांच्याबद्दल खूप चांगलं आदरयुक्त मत आहे. त्या अमेरिकेशी काँग्रेसचं संधान आहे हे सिद्ध करतायत का ते? म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर लीक व्हायचा आणि काँग्रेसनी अमेरिकेने मॅनेज करून त्या पेपरमध्ये काहीतरी आपल्या देशाविरुद्ध काहीतरी लिहायचं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान बदलल्या जाईल अशा पद्धतीची यांच्या मनातल्या मनात बिरबलाची खिचडी शिजवायची हे अतिशय वाईट आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब एक चांगले नेते म्हणून आम्ही ओळखतो. त्यांनी आता गोबेल्सचा आत्मा त्यांच्यामध्ये येऊन आमदार सगळे इथे येताना दिसत आहेत. या सगळ्या आमदारांना ही बौद्धिक किती गरजेचं असतं? नाही, शेवटी आपण जसं आयुष्यामध्ये जगत असताना अनेक गोष्टी गरजेच्या असतात. शरीराची एक भूक असते जी दिवसातून 2दा-3दा अनेकांना लागते. तशी एक मनाची सुद्धा विचाराची एक भूक असते. त्याची आठवण स्मरण अनेकदा करून द्यावं लागतं. तर दर वर्षात एकदा सन्माननीय आमदार ज्यांचा या देशावर प्रेम असून प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया, मी काहीतरी देणं लागतो असा विचार करणारे जे लोक आहेत ते इथं वर्षातून एकदा येतात, ऊर्जा घेतात आणि पुन्हा वर्षभर उत्तमातली उत्तम सेवा जनतेला देण्याचा प्रयत्न करतात.
दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर अशा वर्गाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. ती कर्तव्य भावना इथून घेऊन जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट मध्ये कुणी आमदार किंवा लोकप्रतिनिधी आले नाही आहेत, काय म्हणाले? अजित पवार हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे. तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे. त्यांचं विलिनीकरण आमच्या सोबत झालं नाही आहे. ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही. मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? दोन्ही कंपन्यांच्या संदर्भामध्ये जे दोन्ही पक्ष आहे त्या दोन्ही पक्षाचं स्वतःच एक अस्तित्व आहे, स्वतःचा विचार आहे. त्यांना आमचा आग्रह असूच शकत नाही. हा आग्रह जे साधारणतः या ठिकाणी संघ विचारावर विश्वास ठेवून या विचारावर आपली कृती करण्याचा प्रयत्न करतात असा संकल्प घेतात त्यांच्यासाठी आहे. ते आले नाहीत ते आमचा पक्षाचा भाग नाहीये. दरवर्षी नागपूरमध्ये येण्याचा योग येतो आणि त्यावेळी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मारक समितीच्या ठिकाणी भेट देऊन संघाच्या कार्याची माहिती घेण्याची संधी मिळते, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. संघाच्या माध्यमातून देशभरात चालणारे सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्र उभारणीचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या आमदारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या असून संघ, भाजप, शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेच्या संदर्भात या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.